हॅलो फ्रेंड, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा न भिजवता मस्त असे क्रिस्पी आणि टेस्टी साबुदाणा फ्राईज। चला तर मग सुरू करूया। साबुदाणा फ्राईज बनवण्यासाठी आपण इथे 1 वाटी दळलेला साबुदाणा घेणार आहोत। यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। आता यामध्ये बारीक शेंगदाण्याचं कूट घालूया। या ठिकाणी अर्धी वाटी घेतलेलं होतं। यात आता 2 ते 3 मीडियम साइजचे बटाटे उकडून घेतले होते ते टाकूया। यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरी चालेल। अर्धा चमचा साखर टाकूया। साखरेमुळे याला छान टेस्ट येते। चवीपुरतं मीठ, 1 छोटा चमचा जिरं टाकूया। जिरा सुद्धा ऑप्शनल आहे। आता आपण याचा छान गोळा तयार करून घेऊया। जर आपल्याला पाण्याची गरज भासली तर आपण थोडंसं पाणी लावायचं आहे, जास्त पाणी लावायचं नाही आहे। छान मस्त गोळा तयार करून घेऊया। आपल्याला या पद्धतीचं मळून घ्यायचं आहे। आता आपण प्लेटला तेल लावून छान याला थापून घेऊया। या पद्धतीचं आपल्याला थापून घ्यायचं आहे। आता आपण याचे मस्त असे छोटे छोटे कट करून घेऊया। या पद्धतीच्या वड्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। आता आपण यांना गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये वडे सोडूया। याला छान असा लाल रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान असे लाल झालेले आहेत। यांना आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले साबुदाणा फ्राईज बनवून रेडी आहेत। हे किती क्रिस्पी आहेत हेही तुम्ही बघू शकता। याचा मस्त असा कुरुम कुरुम आवाज येतो आहे। हे मी तुम्हाला कट करून दाखवते। हे बघा, मस्त असे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया नव्या रेसिपी सोबत। धन्यवाद।